फॉर द पीपलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार। आज फॉर द पीपलमध्ये काही कविता अगदीच शेतीमातीच्या पावसाच्या। आज पहिली कविता घेतोय, पोरी शाळेत निघाल्या। ही कविता आजपर्यंत तब्बल 32 आंतरराष्ट्रीय भाषांमधून तर भारतातील जवळपास सर्व बोली भाषांमधून ही कविता अनुवादित झालेली आहे। मराठवाड्यातल्या एका शेवटच्या टोकाला हिंगोली जिल्ह्यात माझं एक छोटंसं खेडेगाव आहे आणि त्या गावातल्या एका शेतकऱ्याची भूमिपुत्राची कविता आज भारतातच नाही तर जपानच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे आणि जपानसह अनेक राज्यामध्ये ती कविता अभ्यासली जाते व अनेक विद्यापीठांमध्ये सुद्धा त्या कवितेचं भाषांतर जे आहे ते अभ्यासाला आहे। अर्थात ती कविता पोरी शाळेत निघाल्या। पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या। पऱ्यांना पुसती तुम्ही ग कुणाच्या। पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या। बाभूळ शेंगाचे कानात झुंबर, बाभूळ शेंगाचे कानात झुंबर। पायात वाजती तोड्याचे घुंगर, रिबणी बांधल्या पिवळ्या फुलांच्या। पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या। डोंगर वाटांनी धुमाट पळाल्या, डोंगर वाटांनी धुमाट पळाल्या। ढगाच्या कुशीत पिंगाबी खेळल्या, चारोळ्या चाखल्या रंगल्या जिभल्या। पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या। पांढऱ्या झग्यांना हिरव्या चांदण्या, पांढऱ्या झग्यांना हिरव्या चांदण्या। सावळ्या पानाच्या हालती पुंगळ्या, घालती ओढण्या मोराच्या पिसाच्या। पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या। रंगीत दप्तर फुलांची झालर, मध्येच गोंधळा चांदवा बिल्लोर। डोंगर चढल्या आभाळा भिडल्या। पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, डोंगर वाटांच्या, डोंगर वाटांच्या। आज हिंगोली जिल्ह्यापासून जवळपास 600 किलोमीटरच्या अंतरावरून आज पुण्यामध्ये फॉर द पीपल या न्यूज चॅनलने निमंत्रित केलं। त्याबद्दल न्यूज चॅनलच्या या सर्व टीमचे मी मनापासून सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही एका भूमिपुत्राला, एका शेतकऱ्याला त्याच्या कविता सादर करण्याची एक संधी दिलीत आणि तुमच्या माध्यमातून त्या कविता तुम्ही महाराष्ट्रभर पोहोचवत आहात। त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। कारण कवीला किंवा एखाद्या कलाकाराला सगळ्यात जवळचं जर अलीकडल्या कालखंडामध्ये कुठलं माध्यम असेल तर ते म्हणजे सोशल मीडिया। आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली जी कला आहे, मग कविता असेल, गाणं असेल किंवा असंख्य अशा कला असतील, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही वेळोवेळी सर्व या महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचवता। त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। या टीमचे
आणि फॉर द पीपलचे पत्रकार दराडे सर असतील किंवा माधुरी कुमकर मॅडम असतील, आपले देखील मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही निमंत्रित केलं आणि ह्या भूमिपुत्राला ह्या कविता महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याची, सादर करण्याची एक संधी दिलीत, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।